ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तीं गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज ही दिन 11 जुलै 2025 शुक्रवार. जुनेपणात माझ्या वृद्धत्वाच्या काळात मला नाकारणार नाहीस. माझे सामर्थ्य संपल्यावर मला सोडू नकोस. स्तोत्र 71 अध्याय 9 वचन. जेव्हा दावीद वृद्धत्वाला विचार करत होता तेव्हा चिंतेने आणि भीतीने त्याचे मन भरून गेले. पण निराशेला बळी न पडता त्याने आपल्या भीतीला परमेश्वरापुढे ठेवणे पसंत केले. त्याची ही हृदयस्पर्शी प्रार्थना ऐका. प्रभू, वृद्ध झाल्यावर मला सोडू नकोस. ईश्वराची एक महान सेवक अस्वलाट स्मिथ यांनी प्रभूची मोठ्या सामर्थ्याने सेवा केली. त्यांनी एक महान चर्च उभारले आणि अनेक प्रभावशाली पुस्तके लिहिली. त्याने 2 पुत्र होते आणि दोघेही त्यांच्या चर्चमध्ये प्रसिद्ध प्रवचक झाले. त्यांना समाजात मान होता, प्रभाव होता आणि भौतिकदृष्ट्या काहीही कमी नव्हते. परंतु वृद्ध झाल्यावर त्यांचे पुत्र त्यांची देखभाल करायला तयार नव्हते. त्यांनी त्यांना वृद्धांसाठी असलेल्या सेवाभावी संस्थेत पाठवले आणि तेथेच त्यांचे 17व्या वर्षी निधन झाले. तुम्ही कल्पना करू शकता का त्यांचे हृदय किती वेदनांनी भरलेले असावे. आपल्या मुलासोबत राहण्याची त्यांची किती तीव्र इच्छा असावी. आपल्या नातवंडांना जवळ घेऊन गेल्याची किती आस लागली असावी. अशाच भीतीमधून दावीद असूनही प्रार्थना करतो, माझ्या वृद्धापणात मला सोडू नकोस. माझे सामर्थ्य कमी झाले असताना मला टाकून देऊ नकोस. जसे आपण वयस्कर होतो तसतसे आपले शारीरिक सामर्थ्य कमी होते, आपली दृष्टी क्षीण होते, आपण कमावू शकत नाही आणि इतरांवर अवलंबून राहतो. अशा वेळी जर कोणी आपल्या अवस्थेचे गैरफायदा घेत असेल किंवा कठोर शब्दांनी आपल्याला दुखवले तर आपल्याला मनाला लगेच आघात होतो. प्रिय देवाची लेकरा, लोक तुला सोडू शकतात. अगदी तुझे स्वतःचे मुले सुद्धा तुझ्याकडे पाठ फिरवू शकतात. त्यांच्यावर तू आधार ठेवला होता ते तुला सोडून जाऊ शकतात. पण प्रभू तुला कधीही सोडणार नाही. त्याने तुझ्या बालपणी हात धरला, तोच वृद्धावस्थेतही तुझा हात धरून ठेवेल. ज्याने आजपर्यंत तुला वागवून नेले तोच तुला पुढेही वागवून नेईल. तुला धीर देईल आणि तुझे संरक्षण करेल. तू जर ठरवलेस की वृद्धावस्थेत सुद्धा मी प्रभूची सेवा करीन तर तो तुला सामर्थ्य देईल. तुझ्या शरीराला आणि आत्म्याला नवा उत्साह देईल, जेणेकरून शेवटचा त्रास येईपर्यंत तू आनंदाने त्याची सेवा करू शकशील. आत्मिक चिंतनासाठी वचन. जेव्हा मी वृद्ध होईन आणि पांढरे केस होतील त्या वेळीसुद्धा मला सोडू नको. देवा, जोपर्यंत मी तुझी सामर्थ्य पुढीला दर्शवणार नाही आणि तुझे पराक्रम येणाऱ्या सर्व लोकांना सांगणार नाही. स्तोत्र 71 अध्याय 18 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 1 अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 17 अध्याय 1 ते 5 वचन. धन्यवाद.